गणिताची भीती कशाला जेव्हा मराठी लेक्चरवाली सोबत आहे सगळं सोपं करायला. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जाणून घेऊया चार बाजूंची जादू म्हणजेच चौकोन. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या आजूबाजूला मोबाईलचं स्क्रीन असो किंवा वहीचं पान या सर्वांचा आकार काय असतो रे? तर आपल्याला चार बाजू दिसतात. ज्या बंदिस्त आकृतीला चार बाजू आणि चार कोण असतात त्याला आपण चौकोन असे म्हणतो. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? जर बघा, मी कोणतेही चार रेषाखंड काय आहेत रे? पी क्यू, क्यू आर, आर यस आणि यस पी हे काय आहेत रे? चार रेषाखंड. ह्या चार रेषाखंडांनी तयार झालेल्या बंदिस्त आकृतीस आपण काय म्हणणार आहे? चौकोन असे म्हणतात. ज्या चार रेषाखंडांनी चौकोन तयार होतो त्या रेषाखंडांना चौकोनाच्या बाजू असे म्हणतात. म्हणजेच बघा, चौकोनाची बाजू काय आहे? बाजू पी क्यू, बाजू क्यू आर, बाजू आर यस आणि बाजू यस पी. लक्षात आलं का? म्हणजेच आकृतीमध्ये ही जी काही आपल्याला आकृती दिलेली आहे ह्या आकृतीमध्ये काय आहे बघा, रेख पी क्यू, रेख क्यू आर, त्यानंतर रेख आर यस, रेख आर यस आणि रेख यस पी. काय आहे बघा, रेख यस पी. ह्या काय आहेत रे? चौकोन पी क्यू आर यसच्या चार बाजू आहेत. त्यासोबतच बघा, जे काही बिंदू पी, बिंदू क्यू, बिंदू आर आणि बिंदू यस या बिंदूंना चौकोन पी क्यू आर यसचे शिरोबिंदू असे म्हणतात. लक्षात आलं का? म्हणजेच जे काही पी क्यू आर यस हे बिंदू चौकोन पी क्यू आर एसचे शिरोबिंदू आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, जे काही आपलं घड्याळाच्या काट्याच्या दिशेने किंवा काट्याच्या विरुद्ध दिशेने कोणत्याही शिरोबिंदूपासून, म्हणजेच जर मी काट्याच्या विरुद्ध दिशेने सुरुवात केली तर त्या चौकोनाचे नाव कसे होते बघा? पी यस आर क्यू. लक्षात आलं का? अशा शिरोबिंदूपासून सुरुवात करून आपण चौकोनाला नाव देऊ शकतो. किंवा घड्याळाच्या दिशेने म्हणजेच काय येणार आहे बघा? क्यू आर यस पी. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? आणि जे काही चौकोन आहे हे चौकोनाला या शब्दाऐवजी आपण काय करतो रे? चौकोन अशी खूण करतो. लक्षात आलं का? तर बघा, ह्या चौकोनाचे नाव कसे देणार? पी क्यू आर यस, पी क्यू आर यस, त्यासोबतच चौकोन क्यू आर यस पी, क्यू आर यस पी, त्यासोबतच चौकोन आर यस पी क्यू, आर यस पी क्यू. त्यासोबतच आता बघा, हा जो काही चौकोन आहे, आता बघा विद्यार्थी मित्रांनो, हा जो काही चौकोन आहे ह्या चौकोनामध्ये काय सांगितले बघा? ज्या दोन बाजू आहेत बघा, ज्या काही दोन बाजू आहेत, इथे मी बाजू लिहिते. इथे आहे पी, इथे आहे क्यू, इथे काय आहे रे? आर आणि इथे काय आहे? यस. हा काय आहेत रे? चौकोनाच्या चार बाजू. आता बघा, ज्या काही दोन बाजू आहे ह्या दोन बाजूमध्ये एक सामायिक शिरोबिंदू असतो, त्यांना लगतच्या बाजू असे म्हणतात. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, हे जे काही पी क्यू आर यसमध्ये लगतच्या बाजू म्हणजेच काय बघा, मी काय घेतलं? बाजू पी क्यू घेतलं. काय घेतलं? बाजू पी क्यू. आणि बाजू क्यू आर काय घेतलं? बाजू क्यू आर. ह्या दोन बाजूंमध्ये काय सांगितले बघा? एक सामायिक शिरोबिंदू म्हणजे काय आहे? इथे आहे तो क्यू. त्यांना आपण काय म्हणणार आहे? लगतच्या बाजू. म्हणजेच बाजू पी क्यू आणि बाजू क्यू आर ह्या काय आहेत रे? ह्या चौकोनाच्या लगतच्या बाजू आहेत. जर आपल्या घरातलं उदाहरण द्यायचं म्हटलं तर घराच्या भिंती असतात, ज्या दोन भिंती एका कोपऱ्यामध्ये एकत्र येतात त्या काय आहेत रे? लगतच्या भिंती.
तसंच चौकोनामध्ये काय असतात रे, ह्या जवळच्या शेजारील ज्या काही भिंती आहेत ह्या काय आहेत रे, लगतच्या बाजू. तर विद्यार्थी मित्रांनो आता बघा, हा जो काही आपण चौकोन घेतला आहे ह्यामध्ये लगतच्या बाजू काय येणार आहेत, तर बाजू PQ आणि बाजू QR. पहिल्यांदा आपण काय लिहून घेऊया बघा, चौकोनाच्या लगतच्या बाजू म्हणजेच काय, ज्या दोन बाजूंमध्ये एक सामायिक शिरोबिंदू असतो त्यांना चौकोनाच्या लगतच्या बाजू असे म्हणतो. लगतच्या बाजू म्हणतात. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? आता बघा, हा जो काही चौकोन आहे ह्या चौकोनामध्ये काय करूया आपण, लगतच्या बाजू लिहूया. काय आहेत बघा लगतच्या बाजू, तर बाजू PQ आणि बाजू QR. बाजू PQ व बाजू QR. त्यानंतर दुसरी काय असणार आहे, जर मी QR आणि RS, लक्षात आलं का, काय घेतलं मी, QR आणि RS. बाजू QR व बाजू RS. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? त्यानंतर तिसरी काय असणार आहे बघा, हा जो काही RS आणि काय असणार आहे, SP. काय असणार आहे बघा, तिसरी बाजू काय असणार आहे, बाजू RS व बाजू SP. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? त्यानंतर चौथी काय असणार आहे बघा, हा SP आणि हा PQ. बाजू SP व बाजू PQ. काय येणार आहे, PQ. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? त्यानंतर पुढील घटक काय आहे बघा, चौकोनाच्या सम्मुख बाजू म्हणजेच काय रे, समोरासमोरील बाजू म्हणजेच अपोजिट साईड. आता बघा, ज्या दोन बाजूमध्ये एकही शिरोबिंदू सामायिक नसतो त्यांना सम्मुख बाजू म्हणतात. सोप्या भाषेत सांगायचं तर काय, समोरासमोरील बाजू. म्हणजेच बघा, इथे बाजू काय आहे रे, तर इथे बाजू PQ, त्याच्या समोरील बाजू काय आहे, RS. QR ह्या बाजूच्या समोरची बाजू कोणती आहे, PS. लक्षात आलं का? चौकोनाच्या सम्मुख बाजू म्हणजेच काय, समोरील बाजू काय असतात बघा, ज्या दोन बाजूंमध्ये एकही शिरोबिंदू सामायिक नसतो त्यांना सम्मुख बाजू म्हणतात. तर कोणत्या आहेत बघा त्या, तर हे काय आहेत रे, बाजू PQच्या समोर आहे बाजू RS. लक्षात आलं काय, ह्या समोरासमोरील बाजू. आणि बाजू QRच्या समोर काय आहे रे, बाजू PS. लक्षात आलं का, ह्या काय आहेत रे, समोरासमोरील बाजू म्हणजेच चौकोनाच्या सम्मुख बाजू. चला लिहून घेऊया, काय आहेत बघा, बाजू PQ व बाजू RS. त्यानंतर दुसरं काय आहे, बाजू QR. बाजू QR
व बाजू पी एस किंवा एस पी, बाजू पी एस. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो?